ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अण्णाभाऊ साठे यांना शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने अभिवादन। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते डॉक्टर दगडू माने, ॲडव्होकेट ममतेश आवळे, बाळासाहेब गायकवाड, शिरढोण ग्रामपंचायत नूतन सरपंच सागर भंडारे, उदय मेसाळ, जितेंद्र दावणे, बाबूराव एवाळे व खंडू बोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम शिरोळ तालुका मातंग समाज संघटना व दत्तवाड मातंग समाज संघटना यांच्या वतीने दत्तवाड समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी तालुक्यातील कला, क्रीडा व सांस्कृतिक या कार्यक्षेत्रात उत्कृष्टरित्या कामगिरी केलेल्या विविध पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने यांनी मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी उमेश आवळे, लखन बिरनगे, पत्रकार सागर बिरनगे, रावसाहेब एवाळे, नितीन बिरनगे, राहुल केंगारे आदी मान्यवरांसह शिरोळ तालुका व दत्तवाड मातंग समाजातील सर्व कार्यकर्ते बांधव उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक उमेश आवळे तर आभार जितेंद्र दावणे यांनी मानले। महानकरी न्यूजसाठी संजय सुतार, दत्तवाड। चिंतित असते, माझ्या मुलांना शिक्षण मिळेल की नाही अशा संकटात माझा बाप उभारलेला असतो। समाज बांधवांमध्ये असणारे हे सगळे प्रश्न, युवकांच्या रोजगारीचा प्रश्न, नोकऱ्यांचा प्रश्न, मग हे सगळं सुरू असताना सरकारी काहीतरी यंत्रणा म्हणते की तुम्हाला काहीतरी मदत आम्ही करतो। ही तोकडी मदत घ्यायची आणि मग आम्ही थांबायचं, आम्ही आळशी बनायचं। अरे याच्यापेक्षा नाही, आम्ही कष्टकरी आहे, आम्ही प्रामाणिक आहे, आम्ही स्वाभिमानी आहे। हात कुठेही गेलो तर प्रामाणिकपणाने काम केलं तर आम्हाला प्रामाणिक कष्टाची मजुरी मिळते। पण सरकारला एवढीच माझी विनंती आहे की तुम्हाला नोकऱ्या देता येत नसतील तर किंवा आमच्या पोरांना रोजंदारी द्या। आणि आपल्या सुद्धा बंधू भावांना मी सगळ्यांना विनंती करतो की तुमच्या धमक आहे, तुम्ही सुद्धा पहिल्यांदा शिक्षणावर भर द्या, आपल्या मुलांना शिक्षण शिकवा। त्याचबरोबर शिक्षणाबरोबर घरामधलं चांगलं आरोग्य कसं राहील याची काळजी घ्या। आपल्या मातंग समाजातल्या बंधू भगिनींना मी सर्व विनंती करतोय की आपण समाज संघटित करताय, या विषयावर सुद्धा आता प्रकाश देण्याची गरज आहे, या विषयावर सुद्धा आपण काम करण्याची गरज आहे। आदरणीय वकील साहेब न्याय देण्याच्या भूमिकेत वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात। या ठिकाणी सरपंच यांना शिरोळचे सरपंच यांना संधी मिळाली। यापूर्वी आमचा रमेश ढाली सुद्धा माझा पत्रकार मित्र, त्या गावचा सरपंच होता। आदरणीय गायकवाड साहेब त्यांना डिले